हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्या लेवलला आपल्याला काय करायचं होतं, एक्झॅक्ट तसे लेवल फॉलो झाले होता. जेणेकरून मागच्या व्हिडिओ सांगितलं त्याने मागच्या व्हिडिओ बघून घ्या. आणि त्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपलं तुमचे चॅनल होतं एक ते चॅनल काल अनलॉक झालेलं आहे. त्याच्यावर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला ते पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात. जसं की आपल्या जे लेवल्स होत्या त्या लेवल्स आपण मार्क करणार आहे. आपले जे लेवल्स आहेत त्या लेवल्स तुम्ही तुमच्या चार्ट त्याच्यामध्ये ड्रॉ करून ठेवा, कारण की तुम्हाला ट्रेड घेण्यामध्ये सोपं होत नाही. आता जसं की आपण जे सांगितलं होतं की आपल्या लेवल्स जे आहेत ते कशा पद्धतीने वर्क झालेलं आहे, ते एकदम इम्पॉर्टन्स लेवल्स आहेत. आणि इम्पॉर्टन्स लेवल्स कशामुळे बनतात की कारण की आपण जे अॅनलाइज करतो ते आपले खूप स्ट्रॉंग अॅनालिस्ट राहते. आपण जे अॅनालिस्ट करतो ते एकदम त्याच पद्धतीने मार्केटमध्ये वर्क होते. जसं की आता आता आपण जे बघायला जातो तर आपलं जे युएस मार्केट आपला डेली आपण युएस मार्केटचा शॉर्ट घेत असतो. जसे आज आपण युएस मार्केटचा शॉर्ट घेतो आणि युएस मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स आहे ऑलरेडी आहेतच. पण आता जे की त्याला आपण थोडेसे निगेटिव्ह म्हणलं तरी चालणार नाही. आता जे डाव झोन हे 10% मायनस मध्ये आणि नेक्स्ट आले 150% प्लस आहे. तर आता एक एक्सपेक्टेशन मुवमेंट आहे ती कॉल साईड मुवमेंटम असण्याचा प्रयत्न करू शकते. आपण जे आपल्याकडे बघूया येते की आपल्याला एक ओपनिंग जर पुढे झाली आणि जर फुट साईडची जर याच्या लेवल झाली तर आपण कंटिन्युअसली सेल मोमेंटम कॅच करणार आणि इथून एक आपलं सेल मोमेंटम बघायला भेटू शकते. जर मार्केट या दोन्ही लेवलचे जर वरती असलं, या जर लेवलचे वरती निघलं मार्केट एक्झॅक्टली जर या लेवलचे जर वरती असलं तर आपण एक छोटासा एक कॉल साईड ट्रेड इथून आपण कॅरी करू शकतो. तिथून एक कॉल साईडचा ट्रेड एक मिनिमम आपली जी लेवल आहे ह्या लेवल आपल्याला इझिली घेऊन जाऊ शकते. म्हणजे की आपल्याला पुट साईडचे जे ट्रेड आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली जे आहे 200-300 पॉईंट इझिली कॅरी होताना बघायला भेटू शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग जर झाली तर फ्लॅट ओपनिंग मध्ये बी आपल्याला एक सिम्पली जर बघितलं झालं तर फ्लॅट ओपनिंग जर इथंच पुढे झाली तर ह्याच्यात जर तुम्ही इथून ह्याच लेवलला झाली तर आपल्याला एक सिम्पली आहे की वेट करायचं. हे लेवल ब्रेक होत तर आपण कोणतेही ट्रेड न घेण्याचा, कारण हे लेवल एक पॉवर साईड लेवलचा आणि याच्या खालची लेवल एक फुट साईड लेवल बी बनू शकते. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये 2 लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर तुम्ही वर्क करा आणि तुम्हाला इझिली प्रॉफिट भेटून. आता जर बघायला गेलं तर आपण निफ्टीवर दिले निफ्टीचा चार्ट बघायला गेलं तर निफ्टीमध्ये ऑलरेडी आपले ऑल टार्गेट डन झालेले, जसे की आपण जे लेवल सांगितलं होतं एक्झॅक्टली त्या लेवल निफ्टीच्या डन झालेले आहे. जसे की जसं आपण सांगितलं तर अप साईड लेवल एक्झॅक्टली त्याच लेवलवर मार्केट रिसोर्सेस घेतलेली आणि एकदम स्ट्रॉंग रिसोर्सेस घेतलेले. आता जर बघायला झालं तर आपल्यासाठी एक सेंटिमेंट एक रिटर्न ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न करेन. पण युएस मार्केट जर सोर्स भेटला तर आपण युएस मार्केट एक फुल्ली ब्लोइश मोमेंटमध्ये दिसायला जातं. जर बघायला झालं तर ह्या लेवलचं जर वरती निघलं तर आपण इझिली 50 ते 100 पॉईंट आपल्याला वरती बघायला भेटतील. आणि जर याच लेवल जर बघायला झालं तर आपले जे जे एक्सपेक्टेशन लेवल्स आहे ते आपल्याला या लेवलपासून मार्केट डाऊन जाताना बघायला भेटू शकते. हे दोन्ही साईडला लेवल्स वर पतन आपल्याला बघायला भेटतात. त्यासाठी या दोन्ही लेवलला तुम्ही फॉलो करा आणि लेवल्स खूप इम्पॉर्टन्स राहतात. या लेवलवर तुम्ही काम करायचा प्रयत्न करत जा. आणि जर बघायला झालं तर आपल्याला जे एक्सपेक्टेशन मोमेंटम आहे त्या दोन्ही साईडला कॉल साईडची मोमेंटम जर बघायला झाली तर आपल्याला इथून कॉल साईडला जर मार्केटने एकदम फ्लॅट ओपनिंग दिली तर फ्लॅट ओपनिंगच्या नंतर आपण जे की आपल्या वेट करायचा आपल्याला आहे तर आपण ह्या लेवलला वेट करू शकतो. इथून आपले कॉल साईड मोमेंटम इझिली बघायला भेटू शकते. जर फुट साईडचं जर घ्यायचं झालं तर फुट साईडचा ही हे लेवल ब्रेक होईल. हे लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपण इथे एक फुट साईडचा ट्रेड कॅरी करू शकतो, जे की आपल्याला एक 24,174च्या लेवलला एक्झॅक्टली मार्केट येऊ शकते. हे सिम्पली अनालाइज आहे. छोटा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माणसाचा टाइम वाचून आणि त्याला समजून की व्हिडिओमध्ये आपल्या मार्केटमध्ये एक्झॅक्टली करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.